जय शिवराय मित्रांनो, सचिनच्या कट्ट्यावर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आहे शनिवार, ऑफिसचा दिवस आहे, वर्क फ्रॉम होम आहे। तर मित्रांनो, आपल्या मल्हारीच्या शॉपमध्ये बसून मी माझं ऑफिसचं कामसुद्धा करतोय आणि आज पूर्ण वेळ दुकानावर माझी ड्युटी आहे। शनिवार रविवार पप्पांना थोडं रिलीफ असतो। तर बघूया आजचा दिवस कसा जातोय, पाहालच आपण आपल्या सचिनच्या कट्ट्यावर। दुकानातली सकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि सर्व सामान आवरून सुद्धा झालेलं आहे। आल्यानंतर साफसफाई करावी लागते, सर्व मसाले भरावे लागतात। तर आजचा हा आपला शनिवारचा दिवस कसा जातोय पाहूया आपण। मित्रांनो, संध्याकाळची थोडी विश्रांती घेऊन आता आपल्या मल्हारी मसाल्याचं दुकान पुन्हा चालू केलेलं आहे। आज आपल्या मल्हारी मसाल्याच्या दुकानात आपल्याला कांदा लसूण मसाल्याची तयारी करायची आहे। तर पाहूया कशा पद्धतीने आपला हा कांदा लसूण मसाला आज होतोय। कांदा लसूण बनवताना आपण 3 वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या या कांदा लसूण मसाल्यामध्ये वापरतो। उत्तम क्वालिटीच्या मिरच्या योग्य प्रमाणात घेऊन आपल्या सुरुवात होते कांदा लसूण मसाल्याची। मिरच्यांनंतर उत्तम दर्जाचे आणि क्वालिटीचे असे खडे मसाले आपण कांदा लसूण मध्ये वापरतो। दोन आहेत ताई आपल्याकडे, एक रेग्युलर आहे, एक स्पेशल। रेग्युलर पाहिजे 100 ग्राम किती किंवा 50 ग्राम आहे। 70 ग्राम 100 ग्राम 70 50 35 रुपये द्या। हळद आहे का? आहे। कशी आहे? 40 रुपये 100 ग्राम 50 ग्राम देते।
नुसती गावठी हालत आली आहे. 50 ग्रॅम देऊ ना. नाचणी लावलं. हळद पण 50 50 ग्राम. उकडीचे तांदूळ पण आहेत का? तांदळाचं भाकरी पीठ आहे. किती झाले दोघांचे? 35 55 हे कसे हळद कसं? 20 काढल्या. चालेल. फोनपेवर 55 रुपये मिळाले. आता बाबा सुद्धा आले आहेत दुकानावर. संध्याकाळची वेळ झाली आहे. मला आपल्या स्पेशल कांदा लसूण मसाल्याचे खडे मसाले काढायचे आहेत. स्पेशल मालवणी मसाला कांदा लसूण मसाला. मल्हारी स्पेशल कांदा लसूण मसाल्याचे मिरच्या आणि खडे मसाले आपले इथे तयार झालेले आहेत. अजून घरी याच्याबद्दलचं थोडंसं काम बाकी आहे. खोबरा लसूण कांदा किसून व्यवस्थित आपल्या मल्हारी मसाल्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीने घरी बनवला जातो. शुभ रविवार मित्रांनो. कालचा आपला शनिवारचा ब्लॉग कंटिन्यू करत आज रविवारी आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये आपले स्वागत आहे. मल्हारी स्पेशल कांदा लसूण मसाल्याच्या या ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला पुन्हा स्वागत करत आहे. आजचा रविवार आपण पुन्हा मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये आहोत. तर पाहूया आजचा रविवारचा आपला हा मल्हारी मसाल्याचा दिवस, तसंच आपला कांदा लसूण कशा पद्धतीने पूर्ण होतो आहे पाहूया आपल्या सचिनच्या कट्ट्यावर. नेहमीप्रमाणे खंडोबा देवाची पूजा झालेली आहे आणि ते श्री स्वामी समर्थांचं. मित्रांनो, मल्हारी स्पेशल कांदा लसूण मसाला करत असताना त्याची काही प्रक्रिया घरी सुद्धा करावी लागते. जसं लसूण सोलणे आहे, कांदा भाजून खरपून भाजणं आहे, त्यानंतर आपले खोबरा आहे तो व्यवस्थित भाजावा लागतो. तर ह्या सर्व प्रक्रिया आम्हाला घरी कराव्या लागतात, जी आई आणि आरती करते. या बाजूला लसूण अगदी व्यवस्थितरित्या सोलून त्यानंतर कांदा लसूण मसाल्यासाठी वापरायचा आहे. इकडे खोबरा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर कांदाही व्यवस्थितरित्या भाजून तो चांगला गॅसवर भाजून घ्यायचा आहे. मल्हारी स्पेशल कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारे लसूण कांदा आणि खोबरा खरपूस भाजून तयार आहेत. आता आपल्याला जायचं आहे डंकावर आपले मिरच्या खडे मसाले आणि कांदा लसूण खोबरा घेऊन. या प्रकारे आपला मल्हारी स्पेशल कांदा लसूण मसाला मित्रांनो तयार झालेला आहे. काय खमंग असा सुवास येतोय या कांदा लसूण मसाल्याचा. तर मित्रांनो, अशा नवनवीन मल्हारी मसाल्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या सचिनच्या कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.